भीमाबाई आपल्या सख्यांसह सारीपाट खेळत असे. असेच एके दिवशी त्यांचा सारीपाट खेळ चालला असताना महाराज तिथे येऊन म्हणाले, अविचारे तेथे पडता फासा, नरक यातना न चुके सहसा. आधीपासून जागृत असा, प्रमाद वळसा पडेल. मूळ सोडूनी बाहेर येता, नरक भोगी भिन्नावस्था. मध्येच काळमुखी पडता, जन्म मागुता चुकेना. विचार करुनी टाका डाव, नातर होईल धावा धाव. चुकेल विश्रांतीचा ठाव, अंती उपाय न सुचे मग. असे म्हणून महाराजांनी त्यांच्या खेळातील एक सोंगटी उचलली. तेव्हा भीमाबाई एकदम संतापल्या. घडीभर जरा खेळावे म्हटले तर हा अवचित येऊन त्रास देतो. आता ह्याला शयनागरी घालून येते.